शहरातील व्यापाराला सुपारी घेऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या आरोपींना अखेर वाडा पोलिसांनी अटक केली आहे। वाडा शहरातील ऋषिकेश मनोरे वय वर्ष 27 वर्षीय या व्यापारावर दिनांक 20 जुलै रोजी सुपारी घेऊन हल्ला करण्यात आला होता। यात तो जबर जखमी झाला होता। या घटनेतील आरोपी घटनास्थळावरून कुठलाही पुरावा न ठेवता फरार झाले होते। दरम्यान या गुन्ह्याचा तपास वाडा पोलिसांनी तात्काळ करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। वाडा पोलिसांच्या कामगिरीचे आता सर्वत्र कौतुक केले जाते। मिळालेल्या माहितीनुसार वाडा शहरातील ऋषिकेश मनोरे हा आपला दुकान बंद करून दिनांक 20 जुलै रोजी रात्री 8:30च्या दरम्यान घरी जात असताना वाडा शहरातील गणेश मंदिराच्या मागील बाजूस जैन मंदिराजवळ दबा धरून बसल्या 3 अनोळखी इस्मांनी त्याला हात दाखवून थांबवले। डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, हातावर, पायावर गंभीर दुखापत केली आणि स्कूटी व मोबाईल फोन घेऊन ते फरार झाले। दरम्यान वाडा पोलिसांनी या घटनेतील 3 आरोपींना तांत्रिक माहितीच्या आधारे अटक केली असून घरातील सख्या काकीनेच ही हत्येची सुपारी दिल्याचे समोर आलेले आहे। या गुन्ह्यात सुशांत चिडे राहणार पळसे नाशिक, तुषार मनवर राहणार पळसे नाशिक तर यश करंजे राहणार नांदगाव नाशिक यांना अटक करण्यात आली असून महिला राधिका मनोरे उर्फ राधिका जाधव ही फिर्यादीची सख्खी काकी असून कौटुंबिक अंतर्गत कारणावरून तिने 1 लाख रुपयाची सुपारी दिली असल्याचे समजते। दरम्यान या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करीत आहेत। सदरची कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, भगवत चौधरी, सागर मालकर, राजकुमार मुंडे, दयानंद पाटील, गुरुनाथ गोतरणे, गजानन जाधव, संतोष वागचौरे, संजू सुरवसे वागचौरे यांनी केली आहे। या घटनेसंबंधी अधिक माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी पत्रकारांना दिली आहे। ऋषिकेश मनोरे जो मुलगा आहे हा वाड्यामध्ये एक छोटंसं दुकान चालवतो, त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो। तर हा मुलावर अचानकपणे जीवघेणा हल्ला झाला आणि असा गंभीर हल्ला कशामुळे होतो हे तत्काळ त्याच्या घरच्यांना किंवा त्याला स्वतःला आणि त्याच्यात परिचित कोणालाही सांगता येत नव्हतं। प्रथमदर्शनी हल्ल्यामध्ये त्याचा मोबाईल आणि गाडी असे हल्लेखोर घेऊन गेल्याचं आणि घातक शस्त्राने हल्ला केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यावरून आमच्याकडं गुन्हा दाखल झाला। अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झाल्यामुळे आम्ही तत्काळ आमच्या पथकासह त्या ठिकाणी भेट दिली आणि पाहणी केल्यानंतर जो प्रकार झाला आहे त्याच्यामध्ये हा घातक हत्याराने हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये त्याच्या जीविताला धोका असल्याने तात्काळ त्याच्यावरचे उपचार चांगल्या हॉस्पिटलला चालू झाले। दरम्यान त्याच्याकडची विचारपूस करताना काही गोष्टी थोडक्यात जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे तसेच आमच्या तपास पथकाचे PSI मालकर, जाधव आणि वागचौरे इतर पथकाचे अंमलदार यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांच्या प्रमाणे त्यांनी प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर होता त्या त्या ठिकाणी CCTV तपासले, तसेच तांत्रिक बाबीचं ॲनालिसिस केलं आणि त्याच्या आधारे त्यांची बोलीभाषा याच्या आधारे त्यांचं गाव निष्पन्न करून त्या ठिकाणावरून नांदगाव नाशिकवरून 1 आरोपी आणि नाशिकवरून इतर 2 आरोपी असे काही दिवसातच अटक केले। सुरुवातीच्या काळामध्ये हा तपास अतिशय क्लिष्ट, याच्यामागचं कारण समजत येत नसल्यामुळे अनेक बाबी वेगवेगळे कांगोरे होते। याच्यामध्ये ऋषिकेशचं नुकतंच लग्न ठरलेलं होतं आणि ऋषिकेश स्वतः आणि त्याची होणारी पत्नी ही देखील अशाच पद्धतीची आर्टिस्ट आणि यूट्यूबर असल्यामुळं बरेच संशय आमच्याकडे लोक व्यक्त करत होते। परंतु सर्व अँगलच्या नंतर तपासांती जे तांत्रिक दोरे मिळाले त्याच्या आधारे हे 3 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे। यातला जो सुशांत चिडे हा नाशिकचा, तुषार मनोवर हा देखील नाशिकचा आणि तिसरा जो आहे तो नाशिकमधल्या नांदगावचा, असे 3घांना यश करंजे तर याच्यापैकी एकावर पूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा एक लक्षात आलं की यांनी चोरीच्या उद्देशापेक्षा
त्यांना मिळालेल्या सुपारीमुळे हा गुन्हा केलेला आहे. त्यांना 1 लाख रुपयाची सुपारी देऊन याच फिर्यादी ऋषिकेश मनोरे याच्या सख्या काकूने हा गुन्हा घडण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांनी ही सुपारी देऊन त्याला मारण्यासाठी 30,000 रुपये तत्काळ दिले आणि नंतर हे नियोजन पद्धतीने केल्यामुळे हा सगळा कट केल्यामुळे हे आरोपी बाहेरचे आणि यातील घडवून आणणारी जी महिला आहे ती देखील ठाणे येथील आहे. आता सध्या ती इथं राहत नाही आणि त्याचा फायदा ती घेऊन एवढ्या काळासाठी लपून राहिली होती. परंतु हा संपूर्ण कट आता उघडकीस आला आणि सर्व आरोपी अटक झाले. यांच्यातल्या कौटुंबिक अंतर्गत कारणामुळे हा प्रकार झालेला आहे. त्याच्यामध्ये सखोल तपास पोलिसांचा चालू आहे. लवकरात लवकर आम्ही त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार आहोत. सर, ह्या तपासामध्ये तुम्ही अँगल तपासताना ह्या मुलाचा ट्रेस तुम्हाला कसा लागला? हा जो मुलगा आहे याच्यामध्ये वेगवेगळे अँगल होते, परंतु या ठिकाणी तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि फिर्यादीने दिलेली माहिती हीच महत्त्वाची होती. त्यांनी दिलेल्या माहितीमधले जे भाषेचे कांगोरे होते त्याच्या आधारे हा तपास आणि दिशा ठरली. आता या कटामागची जी महिला आहे, मुख्य जी सुपारी देणारी, ती महिला आपल्याकडे अटक आहे का? तिच्या विरोधात काय कारवाई झाली का? त्या महिलेला देखील आपण निष्पन्न करून तिला नोटीस दिलेली आहे. महिला आणि तिची लहान मुलं असल्यामुळे तिला अटकेची परवानगी रात्रीच्या वेळी मिळाली नसते, पण त्याच्यानंतर तिच्याकडे चौकशीचा तिला नोटीस देऊन कारवाई चालू आहे. चौकशीमध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होतील. त्याच्यानंतर ती आता सध्या तिच्या राहत्या घरातून पारंगत झाली आहे, पण तरी देखील आम्ही तिला पुन्हा पकडून माननीय न्यायालयासमोर हजर करणार. या आरोपींची याआधी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का काय? हा, या आरोपींमधल्या एका आरोपीविरुद्ध यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. यांना न्यायालयाने आतापर्यंत